झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्याच्या जनतेच्या आक्रोशाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थान देत अखेर जायकवाडीला आणखी 9 टीएमसी पाणी देण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली। पण खरंच हे 9 टीएमसी पाणी मराठवाड्याला पूरक आहे का? यातून मराठवाड्याची तहान भागणार का? तसेच पाणी सोडण्यासाठी काय राजकारण रंगणार याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। जवळपास 4-4.5 टीएमसी पाणी आज 31 जुलै 2013 पर्यंत सोडावं लागणार आहे। तिथे प्रत्यक्षात लागणार आहे। याचा अर्थ जवळपास 9 टीएमसी पाणी आम्हाला सोडावं लागेल। तर त्या पद्धतीने एकंदर सादरीकरण आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना केलं आहे। पाण्याच्या भीषण समस्येचा सामना करत असलेल्या मराठवाड्याला पुन्हा एकदा राज्य सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। मराठवाड्यासाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा, भंडारदरा, दारणा आणि निळवंडे धरणामधून 9 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। असा निर्णय घेण्यात आला असला तरी मराठवाड्याची तहान 9 टीएमसी पाण्याने भागणार नाही। नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणात जवळपास 56 टीएमसी इतकं पाणी सद्यस्थितीत आहे। समान न्याय पाणी वाटप धोरणानुसार मराठवाड्याला 24 टीएमसी पाणी आवश्यक आहे। मात्र त्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयच झाला नाही। जलतज्ञ मात्र सरकारच्या या निर्णयावर समाधानी नाहीत। मूळ हा तलाव आपण बांधला या सिंचनासाठी, यावर्षी आता सिंचन काहीच नाही, पण त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आपण हे जे खर्चिक पाणी वापरणार ते त्या तारतम्याने वापरायची आपली तयारी आपण करायला सुरुवात करायला पाहिजे। तर मराठवाड्यातील आमदार सुद्धा सरकारच्या या निर्णयावर समाधानी नाहीत। त्यामुळे पाण्यासाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा मराठवाड्यातल्या आमदारांनी दिला आहे। आमची अजूनही विनंती आहे शासनाला की 21 टीएमसी त्यांनी पाणी सोडावं, नसं नाईलाजाने आम्हाला परत या ठिकाणी आंदोलन करावं लागणार। महत्त्वाचं म्हणजे परळीचं औष्णिक विद्युत केंद्र पाण्याअभावी बंद पडायला आलंय। त्याबाबत तर पाणी सोडण्याचा निर्णय घेताना विचारच झालेला नाही। त्यामुळे मराठवाड्यावर दाखवण्यात येणारी सरकारची माया बेगडीच आहे की काय असा प्रश्न पडतोय। झी 24 ताससाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।